चौदार तळ्याच्या पाण्याचं शुद्धीकरण व त्या परिसराचा विकास बाबासाहेबांच्या नावाने जी संस्था आहे तिचं नाव कसं बदनाम होणार नाही यासाठी सुद्धा आपल्या जनतेने सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे। जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शक हो, आम्ही आता महाड येथे आहोत। महाड इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने चौदार तळ्याच्या या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। माझ्यासोबत आता बार्टीचे विभाग प्रमुख आहेत डॉक्टर बबन जोगदंड सर, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। सर, महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या क्रांतीभूमीत पार्टीच्या वतीने खूप मोठे वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत। काहीतरी पूजन पण झालेलं आहे। नेमके काय कार्यक्रम होते, काय काय नियोजन करण्यात आलं होतं, काय सांगा? डॉक्टर राष्ट्रग्रंथ हे संविधानावर आधारित आपण नाटक आयोजित केलं होतं। त्याचबरोबर दुसरा कार्यक्रम होता की तो होता निळी टोपी या नाटकाचा, आणि एक संगीतमय कार्यक्रम ज्याला आपण जलसा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम आपण म्हणू। त्याच्यामध्ये आम्ही भीमगीतांचा रथ भीमाचा नेऊ पुढे हा एक अत्यंत दर्जेदार असा कार्यक्रम आपण आयोजित केला होता। आणि दुसरी एक कलावंत होते, त्यांचा एक कार्यक्रम आपण इथं आयोजित केला। असे 4-5 प्रोग्राम आपण केले। त्याचबरोबर बार्टीचे बुक स्टॉलचं पण इथे आपण सवलतीच्या दरामध्ये लोकांसाठी उपलब्ध करून दिले होते। आणि अत्यंत प्रेरक असा एक सोहळा राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव माननीय डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं। त्याचबरोबर सहाय्यक समाज कल्याणच्या आयुक्त तथा बार्टीच्या महासंचालक दीपा मोदोळ मॅडम यांचीही उपस्थिती होती, त्यांनी मार्गदर्शन केलं। त्याचबरोबर जो मुख्य समारंभ होता, जो महाड क्रांतीभूमीमध्ये जो चौदार तळ्याच्या पाण्याचं शुद्धीकरण व त्या परिसराचा विकास हा एक मुख्यमंत्र्याचा जो कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये बार्टीनी बऱ्यापैकी आमचे समतादूत असतील, बाकी आमचे बार्टीचे तालुका समन्वयक असतील, यांनी मोठी जबाबदारी पार पडली। त्या कार्यक्रमामध्ये बरीच सगळी त्या कार्यक्रमात इन्व्हॉल्वमेंट त्या सगळ्या यांची होती आणि एकंदरीतच हा सोहळा अत्यंत यशस्वी पार पडला। सर, मी आता बघितलं की बार्टीच्या स्टॉलवरती एकही पुस्तक शिल्लक नाहीये। किती पुस्तकांचा स्टॉक आणला होता आणि सर्वच पुस्तके विक्री झालीत असं आम्हाला माहिती मिळाली, नेमकं काय आहे? बार्टीची अनेक लाखो रुपयांची पुस्तकांची खरं तर दरवर्षी चैत्यभूमी दीक्षाभूमी इथे उलाढाल होत असते, पण महाडला पण काही पुस्तकांची आपण विक्री केलेली आहे। साधारणतः 2,000 ते 3,000 पुस्तकांची विक्री या ठिकाणी झालेली आहे। आता हे सगळा कार्यक्रम आपण बघतोय, बार्टीच्या अनुषंगाने घेत आहोत आपण, तर तुमच्या समाजाला काय आव्हान आहे? लवकरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येत आहे, काय आव्हान कराल? खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या क्रांतीभूमी तुम्ही समाजाला आव्हान करेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ही खूप छान पद्धतीनं काम करते आहे, पण समाजामध्ये एक नकारात्मक संदेश बार्टीच्या संदर्भातला नेहमीच पसरविला जातो। बार्टीचे अनेक विधायक उपक्रम आहेत, त्या विधायक उपक्रमांना आपण प्रसिद्धी खरं तर लोकांनी त्याला पुढे नेलं पाहिजे। आणि बाबासाहेबांच्या नावाने जी संस्था आहे तिचं नाव कसं बदनाम होणार नाही यासाठी सुद्धा आपल्या जनतेने सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे की प्रत्येक संस्था काही मौलिक असं योगदान देते। आणि बार्टी ते 1978ला स्थापन झालेली संस्था आहे, त्या धर्तीवर इतर संस्था स्थापन झाल्या, तर मला असं आवाहन करायचं की बार्टीच्या चांगल्या कामाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आपल्या अनुयायांनी केलं पाहिजे।